खेळाडू उपस्थित सर्व बंधूंनो, कराडवाडीमध्ये प्रीमियर लीग 2016 ह्याच्या क्रिकेटचे सामने या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे. आता हे दुसरं वर्ष आहे आणि क्रिकेट म्हणजे तरुणांमध्ये अतिशय आवडता असलेला हा खेळ आणि नव्यानं या क्रिकेटच्या खेळाची पद्धत आता सगळीकडे रूल झालेली आहे. असं वाटायला लागलं की आता ही नवीन क्रिकेटर बरोबर क्रिकेट चाललाय. आंतरराष्ट्रीय पातळीवर जो खेळ खेळला जातो क्रिकेटचा त्याच्यापेक्षा याला जास्त मान्यता आहे आणि बहुतांशी तरुणांमध्ये अशा पद्धतीने खेळला जातो. तर हा सहज खेळला जाणार आहे. कमी जागेत, कमी खर्चात, कमी खेळाडूमध्ये आणि अतिशय सहजपणे कुठेही खेळता येते. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नियम बाळगून करून जर असे स्पर्धा करायचं म्हटलं तर आज शक्य नाही. म्हणून अशा खेळाला असणं खूप वाव आहे आणि बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे सामने भरवले जातात. कराडवाडी या ठिकाणी प्रीमियर लीगचं आयोजन केलं, ज्याच्या नावाने संपतराव शंकररावकर हे मागच्या 2 वर्षापूर्वी एक तरुण वयामध्ये एक चांगला खेळाडू, क्रिकेटमध्ये ज्याला खेळायचं ज्ञान होतं, खेळ चांगला खेळत होते आणि आकस्मिकरित्या त्यांचं एका अपघातामध्ये दुःख झाल्यानं काय असताना आपल्या सगळ्यांची उर्वर लागलेली आहे. मग आपण ज्या मंडळाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी जे खरं काम या ठिकाणी उभं केले त्याला संपर्क भाऊचा आशीर्वाद आहे किंवा त्यांची मनोभावना आहे, अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. आणि मग त्यांना अप्रत्यक्षरित्या या सामन्यासाठी त्यांचा आशीर्वाद आहे. कारण संपर्क भाऊनी आपल्या कारकिर्दीमध्ये छोट्याशा वयामध्ये, कमी वयामध्ये क्रिकेटवर प्रेम केला, क्रिकेट चांगला खेळला आणि खेळाडू निर्माण करायचा प्रयत्न केला आणि आपल्यासाठी गेल्यानं आपल्यासाठी नेहमीच मुली वाचते गरज वाटते. आज या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवले गेले. म्हणून तालुक्यामध्ये नाशिकचे चांगलं नियोजन आपण केलेलं आहे एवढं मात्र दिसतंय. तिच्या ट्रॉफ्या जर पाहिल्या तर माणसाच्या उंचीच्या ट्रॉफ्या दिसत आहेत. तर म्हणजे याच्या ट्रॉफ्याच्या आकर्षित करणाऱ्या खेळाडूला त्यामुळे खेळाडू चांगला खेळ आहे. तर क्रिकेटमध्ये जेवढं खेळा तेवढं कमी याच्यामध्ये फार मोठी संधी आहे, खूप असतो आपला खेळ दाखवण्यासाठी आणि यातूनच चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी एक चांगलं ग्राउंड आपल्या गाव पातळीवरती निर्माण होतं. खऱ्या अर्थाने यासाठी मला आभार मानायचं आहे की अशा प्रकारचं नियोजन करताना जास्तीत जास्त तालुक्यातील सदस्य आहे तर त्यांना सुद्धा इथं चांगला खेळता येईल, आपला खेळ दाखवता येईल, एखाद्या खेळाडू निर्माण होण्याची यातून संधी मिळेल. मला अपेक्षा आहे की यासाठी सुद्धा अजून आमच्या सारखीची काय मदत लागली तर घ्या. मला तर केला संपूर्ण केला सुद्धा एक चांगलं ग्राउंड आहे. साधनसारख्या ठिकाणी सुद्धा आमचा एक नवीन मिनी क्रीडा संपूर्ण करायचा आमचा विचार आहे. त्यासाठी आम्ही जागा करतोय. शासनाच्या माध्यमातून शासकीय निधीतून एका चांगलं क्रीडा संकुल करावं अशी अपेक्षा आहे. जेणेकरून अशा प्रकारचे खेळ स्पर्धा तरुणांना व्यायामाची सवय, खेळाची सवय लागावी, आवड लागावी आणि त्यातून एक खेळाला चांगलं प्राधान्य मिळावं, स्कोप मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलंय. ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी राष्ट्रीय व्यवस्थेने मदत केली त्यांचे मनापासून आभार मानतो. या खेळाला प्राधान्य प्रोत्साहन देण्याचं काम आपण आतापर्यंत केलं, त्यासाठी आपल्या सगळ्या मंडळींचं योगदान फार महत्त्वाचं आहे. आयोजकांचं मला मनापासून आभार मानायचं. त्यामध्ये विश्वाराव असतील, मनोज असतील किंवा महेश पैलवान महेश सरवकर असतील, जगन्नाथ चौथाय, संजय कोतवाल, रवींद्र गड, सचिन खांडेवार, संजय चौधरी घाडगे आणि सागरा सत्तर, प्रधानकर, प्रदीप शंकरकर हे चांगले तरुण सगळी नाव असं म्हणजे असेल की चांगल्या कुटुंबाचे, चांगल्या विचाराचे एकत्र आहे सगळी मंडळी. मग आपण खेळायला या ठिकाणी आपण जी सुरुवात केली आठवड्याचा वाढवण्याचा वगैरे पण आता घ्या. पुढच्या काळामध्ये या खेळाला आपली नवी ओळख मिळाली पाहिजे. डॉक्टर भाऊ शंकरगड या नावानं प्रतिष्ठान आपण सुरू केलंय. त्या खेळात जर नाव काढलं तर संपूर्ण भाऊचं नाव पुढे यावं
अशा पद्धतीचा आपण जर थोडा राखण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपण केलेलं काम सार्थक लागेल आणि तत्वदोरा करायचा पद्धतीने होईल. आणि आपल्याला जे काय मदत लागेल ते करायला प्रयत्न करेल. आपण चांगलं काम या ठिकाणी निवड केलंय, त्याला मदत करायची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये आपण नागरिक काम या खेळासाठी कागदाची मदत करण्याचा आपण प्रयत्न करू. इथं आलेल्या खेळाडूंना नक्कीच खाते की पाठीमागच्या वर्ष तेवढं येऊन गेल्या प्रकारे असते यावर त्यांची वाढले दिसते. याचं कारण आहे की आपण पाठीमागच्या वेळेला जे आयोजित केलं त्याच्यामध्ये खेळाडूंना खाते आली. इथं आल्यानंतर या आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला चांगला निर्णय दिला जातो, न्याय दिला जातो. मग असे विश्वास लोकांना आणि खेळाडूंना बाहेरच्या लोकांना येणाऱ्या लोकांना आला तर इथं जास्तीत जास्त संघ येतील आणि आपल्या या इथं संघाच्या आयोजकांना सुद्धा एक ग्रुप इन प्रोत्साहन मिळेल. एक चांगली स्पर्धा, मोठ्या प्रमाणात स्पर्धा कुठं पाहायची असेल तर कडाचवाडी संपर्क खेळ प्रतिष्ठान या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळेल. असे नाव लौकिक येईल अशी मला अपेक्षा आहे ना. तशा पद्धतीची मी शुभेच्छा या ठिकाणी देतो. आपण हे जे प्रयत्न केला आहे ही चांगला प्रयत्न आहे. त्याचं नियोजन चांगलं केलं आहे, की व्यवस्थापनाने केली म्हणतं की पहिल्याच पासून की जेवणावर वापर ठेवली माझ्या खेळाडूला सगळ्यांना जेवण चांगली गोष्ट आहे. तर त्या माध्यमातून जरी खेळाडू येतील किंवा इथे लोकांची सोय होईल आपण चांगलं काम करतात त्याला माझा निमित्त पाठिंबा राहील. की सगळ्या मंडळींना मनापासून खेळाडूला शुभेच्छा देतो. आयोजकांना सुद्धा या निमित्तानं शुभेच्छा देऊन सर्वांना या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद देऊन या ठिकाणी धन्यवाद.